नो बॉल. आताची एक धाव. चांगला मारलेला चेंडू सचिन अण्णा मोळीक. सुंदर. नाही लागत, नाही लागत, लागत नाही, काय होत नाही. विकास जगताप संघ मालक आकाश वसंत जगताप आपल्या संघासाठी पहिलं षटक टाकताना न्यू बॅग हाऊस वॉरियर्सचा संघ मागच्या वर्षीचा उपविजेता. सुंदर मारला प्रथमेश येवले 2 धावा. मागच्या वर्षीचा न्यू स्टारचा स्टार खेळाडू या वर्षीचा नवीन संघ पाटील स्ट्रायकर्स. मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी आणि आता पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना 2 धावा. सुंदर मारला कॅप्टन नारायण जगताप यांच्याकडून. सुंदर क्षेत्ररक्षण. एक षटक पूर्ण. धाव संख्या झालेली 12 धावा. 12 ना. हा. सुंदर क्षेत्ररक्षण सागर राणा कळंबे. दुसरं षटक आपल्या संघासाठी टाकताना दिलीप जगताप. धाव संख्या झाली 13 धावा. सुंदर अशी एक धाव घेतली. डिक्लेअर एक धाव. दुसरं षटक चालू. मॅच क्रमांक 13 सॉरी मॅच क्रमांक 12 बी ग्रुप न्यू बॅग हाऊस वॉरियर्स विरुद्ध पाटील स्ट्रायकर्स. चांगला प्रयत्न परंतु नकार दिला प्रथमेश येवलेनं वरून धाव घेण्यास. सुंदर मारला आणि सुंदर क्षेत्ररक्षण अमित कोपडे यांच्याकडून. दुसरं षटक चालू आहे. आताची एकच धाव ना. एक धाव. विकेट. विकेट. सचिन अण्णा मोळीक आउट. चला पुढचा फलंदाज पाटील स्ट्रायकर्स. बंडा फौजी. बंडा फौजी. सुंदर अशी एक धाव घेतली. डिक्लेअर. 2 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली 17 धावा. 2 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली 17 धावा. पाटील स्ट्रायकर्स. सुंदर क्षेत्ररक्षण. कॅप्टन बाहेर टाकून दे. विकास बॉल बाहेर टाकून दे डायरेक्ट. सुंदर क्षेत्ररक्षण विकास जगताप यांच्याकडून. तिसरं षटक आपल्या संघासाठी स्वतः कॅप्टन नारायण जगताप टाकताना. दोन धावा. विकेट. आणि उचलून मारला आणि दुसरी विकेट पाटील स्ट्रायकर संघाची. बघूया आता कोण फलंदाज येतोय. नवीन फलंदाज स्वतः संघ मालक श्रेयस बंटी पाटील यांच्या रूपानं. तिसरं षटक चालू आहे. कंट्रोल नाही करता आला. फटका 2 धावांसाठी घेतले होता
परंतु नियंत्रण नाही करता आला फटका आणि विकेट. पुढचा फलंदाज अक्षय सॅमी. तिसरं षटक चालू आहे. धाव संख्या झालेली 20 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हर 3 ओव्हर पूर्ण. धाव संख्या झालेली 21 धावा. चौथं षटक सागर राणा कळंबे आपल्या संघासाठी टाकतायत. पुढचा फलंदाज फिरोज दादा. मागच्या मॅच मध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती आणि आपल्या संघाला विजयापर्यंत खेचून नेलं होतं. किती 4 झाले ना. 4 षटक पूर्ण. धाव संख्या झालेले 25 धावा. चला शेवटचं षटक विकास जगताप 25 धावा. 4 षटक पूर्ण. धाव संख्या झालेले 25 धावा पाटील स्ट्रायकर संघाच्या. शेवटचं षटक न्यू बेग हाऊस वरे संघाचं. सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितक्या चपळाईने घेतलेला हा रन आउट स्वतःच्या नावावर विकास जगताप. तिन्ही फॉर्मॅट मध्ये खेळण्याचा अनुभव. भैरवनाथ क्रिकेट क्लब साठी खेळण्याचा अनुभव. सूरज यादव पुढचा खेळाडू आणि ह्या 4 धावा. 4 धावा. सुंदर फलंदाजी मागच्या मॅच मध्ये सुद्धा केली आणि आता या मॅच मध्ये सुद्धा आपली पाटील स्ट्रायकर संघाची धाव संख्या वाढवण्यासाठी करतायत फिरोज दादा. सुंदर क्षेत्ररक्षण सागर बसवंत. पुढची मॅच 13वी ग्रुप ए श्रीराम वॉरियर्स विरुद्ध न्यू स्टार वॉरियर्स. न्यू स्टार वॉरियर्स संघ कॅप्टन स्वप्नील येवले आणि श्रीराम वॉरियर्स संघाचे कॅप्टन विक्रम जगताप टॉस उडवण्यासाठी या. आता ही एक इनिंग झाली की लगेच टॉस उडवून आपण पुढची मॅच घेणार आहे. एकतीस धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी न्यू बेग हाऊस वॉरियर संघाला 32 धावांची गरज आहे. चला टॉस साठी लवकर या. विक्रम जगताप स्वप्नील येवले चला.
बघा या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्स असलेले गणेश कांगडे यांच्या हातून हा टॉस उडवण्यात येतोय. त्यांना विनंती आहे हा टॉस उडवायचा आहे. एकतीस झालेला आहे. पाटील स्ट्रायकर संघाची धावसंख्या जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला. कोण जिंकले? न्यू स्टार वॉरियर संघानं टॉस जिंकलेला आहे आणि जरा लवकरात लवकर डिसिजन सांगा. चालतंय चला लगेच लावून घ्या. फलंदाज विकास जगताप आणि सागर बसवंत खेळायला. चला पाटील स्ट्रायकर संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चालू करा. अंपायर चालू करा. हे बघा लंच ब्रेक नंतर फील्ड आणि सगळे मला वाटतं खेळाडू थोडे थोडे स्लो झालेत. लंच करायच्या अगोदर आपण 7 मॅच खेळलेल्या होत्या आणि अजून 14वी सुद्धा मॅच चालू नाहीये. अजून 12वीच मॅच चालू आहे म्हणजे 2 मॅच मागे आहे आपण. एक धाव डिक्लेअर. जिंकण्यासाठी 32 धावांची गरज न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला. सुंदर क्षेत्ररक्षण पाटील स्ट्रायकर संघाचं. सुंदर क्षेत्ररक्षण कॅप्टन सचिन अण्णा मोहिक यांचं. चांगली फलंदाजी दोन्ही मॅच मध्ये केली आणि आता क्षेत्ररक्षणासाठी सीमारेषेवर उभे. पहिलं षटक फिरोजदादा टाकताना आपल्या संघासाठी. खेळाची चांगली आवड दोन्ही संघांकडून चांगला क्रिकेट बघायला भेटतोय आपल्याला. एक षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 4 धावा. चांगलं षटक टाकलं बघा या ठिकाणी फिरोजदादा यांनी आणि आता दुसरं षटक आपल्या संघासाठी घेऊन आलेले आहेत. प्रथमेश येवले टाकतायत का श्रेयस? प्रथमेश येवले. दुसरं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका. नाही नाही आताची एक धाव आहे ना. सागर बसवंत सामना करतायत आणि प्रथमेश येवले. एक धाव डिक्लेअर. चांगली फलंदाजी करत असताना उचलून मारला आणि विकेट. दुसरा फलंदाज अक्षय सावंत यांच्या रूपानं न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाचा फलंदाजीसाठी सज्ज.
सचिन अण्णा मोळीक कॅप्टन पाटील स्ट्रायकर संघाचे. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर मारला आणि सुंदर क्षेत्ररक्षण, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव डिक्लेअर. गाडी विनंती आहे, पुलावरून जर त्या बाजूला पर्यायी मार्ग असेल तर तिकडून जाऊ द्या. नऊ धावा, 2 षटक पूर्ण, धाव संख्या झालेली 9 धावा. दोन धावा डिक्लेअर. जोराचा मारलेला फटका आणि 2 धावा देऊन गेला. विकास जगताप स्वतः एका बाजूने सांभाळताना फलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला अक्षय सावंत. सुंदर क्षेत्ररक्षण सचिन अण्णा मोळीक. विकेट विकेट सुंदर. स्वतः श्रेयस बंटी पाटील पाटील स्ट्रायकर संघाचे संघमालक स्वतः तिसरं षटक टाकताना, तिसरंच आहे ना, तिसरं षटक टाकताना वाईड आणि एक धाव. एक बॉल बाकी आहे. तिसरं षटक चालू आहे पाटील स्ट्रायकर संघाचा. सुंदर क्षेत्ररक्षण. हा बॉलिंग ठीक आहे. न्यू स्टार वॉरियर्स संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि श्रीराम वॉरियर्स संघाला फलंदाजी करायला लागणार आहे. पुढच्या मॅच साठीचा हा डिसिजन. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. 3 षटक पूर्ण, धाव संख्या झालेले 15 धावा. 3 षटक पूर्ण, धाव संख्या झालेले 15 धावा. 12 बॉल 17. चांगला प्रयत्न, परंतु SNK सागर नाना कळंबे दोन्ही चपळ खेळाडू आपल्या संघासाठी चांगला प्रयत्न करताना फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. चांगला प्रयत्न अक्षयने केला परंतु झेल सुटला. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर. दोन्ही संघ प्रयत्न करतायत जिंकण्यासाठी आणि चांगला कशाचा मधल्या रेषेचा नो बघायचा. तमाशा आहे मंगला बनसोडे. नो बॉल आहे. एक धाव. सुंदर क्षेत्ररक्षण.
एक धाव डिक्लेअर. एक धाव डिक्लेअर. कशाला पळताय रे तुम्ही? 5 बॉल 22 धावा. चार षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे 23 धावा. एक षटक बाकी आणि 9 धावा करायच्या जिंकण्यासाठी न्यू बॅग हाऊस. 6-9. यांची जाहिरात बाजूला घ्या. चला लवकर. एक षटक बाकी आणि 9 धावांची गरज आहे जिंकायला न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला. जरा 2 मिनिटं. सुंदर क्षेत्ररक्षण. बंडा फौजी शेवटचे ओव्हर घेऊन आलेला आहे. चेंडू 6 आणि 9 धावांची गरज आहे. सुंदर टाकला दुसरा चेंडू. चांगला प्रयत्न दोन्ही बाजूने फलंदाजांकडून आणि गोलंदाजीकडून क्षेत्ररक्षणाकडून जिंकण्यासाठी चुरशीची लढत. तीन बॉल आणि 6 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी न्यू बॅग हाऊस वॉरियर संघाला. खूप शेवटपर्यंत मॅच खिचलेली बघा ही. सुंदर नो बॉल टाकला की डायरेक्ट सुंदर मारला. 5 धावा. डायरेक्ट 5 धावा मिळाल्या. आता फक्त एकच धाव पाहिजे. 3 चेंडू आणि 1 धाव जिंकण्यासाठी पाहिजे. पुढचे संघ दोन्ही तयार आहेत का? श्रीराम वॉरियर्स, न्यू स्टार वॉरियर्स. ओके. न्यू स्टार वॉरियर्स संघाने लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि श्रीराम वॉरियर्स दोन्ही आपले फलंदाज लगेच तयार ठेवायचे. अभिनंदन. न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघाचं अभिनंदन. संघ मालक आकाश वसंत जगताप, आयकॉन कॅप्टन नारायण जगताप आणि न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघाचं खूप खूप अभिनंदन. चला चला लगेच बाहेर. चला चला जास्त वेळ घालवू नका. आपण ऑलरेडी 2 मॅच लेट आहे. चला जाऊ द्या बैलगाडी जाऊ द्या. चला लगेच. न्यू स्टार वॉरियर्स आणि श्रीराम वॉरियर्स. अरे 30 मॅच आहे तर 30. उद्या पौर्णिमा आहे. आज 12 वाजून. जाऊ द्या. चल एक गेली म्हणून काय आमच्या 2 गेले.